ठाकरेंच्या शिवसेनेच्या 3 खासदारांनी शिंदेंच्या शिवसेनेच्या नेत्यांची भेट घेतल्यामुळे ऑपरेशन टायगरच्या चर्चांना उधाण आलंय। भाऊसाहेब वागचौरे यांनी आज उदय सामंतांची भेट घेतली। काल नागेश पाटील आष्टीकरांनी एकनाथ शिंदेंची भेट घेतली होती, तर नाशिकमध्ये राजाभाऊ वाजेंनी श्रीकांत शिंदेंच्या कार्यक्रमाला हजेरी लावली होती। शिंदेंची शिवसेना आणि ठाकरेंच्या खासदारांच्या भेटीचा सिलसिला सुरूच आहे। शिर्डीचे ठाकरे गटाचे खासदार भाऊसाहेब वागचौरेंनी मंत्री उदय सामंतांची भेट घेतली। महायुतीच्या समन्वय समितीच्या बैठकीच्या ठिकाणी ही भेट झाली। तर सोमवारी ठाकरेंचे खासदार नागेश पाटील आष्टीकर यांनी उपमुख्यमंत्री शिंदेंची भेट घेतली होती। मतदारसंघातील कामासाठी भेट होती असं स्पष्टीकरण आष्टीकर यांनी दिलं होतं। आणि नाशिकमध्ये राजाभाऊ वाजे यांनी श्रीकांत शिंदेंच्या कार्यक्रमाला हजेरी लावली। मी जिथे आहे तिथे सुखी आहे अशी प्रतिक्रिया वाजेंनी भेटीनंतर दिली होती। मतदारसंघातील विकास कामांसाठी या भेटीगाठी असल्याचं म्हटलं जात असलं तरी दुसरीकडे मात्र ऑपरेशन टायगरच्या चर्चा जोर धरून आहेत। शक्तीपीठ महामार्गाच्या विरोधामध्ये राजू शेट्टी आणि सतेज पाटील आक्रमक झाले। शक्तीपीठ महामार्ग होणार नाही ही काळ्या दगडावरची पांढरी रेघ आहे असा इशारा राजू शेट्टी यांनी दिला। तर शक्तीपीठ महामार्गाच्या विरोधात 9 जूनला महामोर्चा काढू अशी माहिती सतेज पाटील यांनी दिली। साहेब, तुम्ही कितीही आटापिटा करा, हा शक्तीपीठ महामार्ग तुमचा ड्रीम प्रोजेक्ट पूर्ण होणार नाही म्हणजे नाही। ही काळ्या दगडावरची रेघ आहे। एक आपण प्रचंड मोठा मोर्चा काढू जिल्हाधिकारी कार्यालयावर, आणि तो मोर्चा काढण्याच्या आधी गावोगावी आपल्या बैठका झाल्या पाहिजेत। एक भव्य मोर्चा 9 जूनला दसरा चौकातून कलेक्टर ऑफिसला या ठिकाणी जाईल, आणि म्हणून येणारा 9 जूनचा मोर्चा हा या ठिकाणी एवढा मोठा झाला पाहिजे की त्या दिवशी या राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी शक्तीपीठ रद्दचा निर्णय घेतला पाहिजे। नीट पेपरफुटी प्रकरणाच्या तपासासाठी सीबीआयचं पथक लातूरमध्ये ठाण मांडून नाही। मोठेगावकरच्या संपर्कातील आणखी लोकांचा शोध घेतला जातोय। राज्यभरामध्ये आरसीसी क्लासेसच्या बाहेर अंडीफेक, शेणफेक करत आंदोलन करण्यात आलं। काही ठिकाणी तोडफोड सुद्धा करण्यात आली। तर मोठेगावकरच्या मुलाची सीबीआयनं चौकशी केली आहे। शिवराज मोठेगावकरच्या मुलाची सीबीआयकडून चौकशी करण्यात येते। शिवराज मोठेगावकरने मुलासाठी पेपर फोडल्याची चर्चा आहे। नीट पेपरफुटी प्रकरणाच्या तपासासाठी सीबीआयचं पथक लातूरमध्ये ठाण मांडून आहे। मोठेगावकरच्या संपर्कातील आणखी लोकांचा शोध घेण्यात येतोय। वाढत्या रोषानंतर आरसीसी क्लासेस बाहेर पोलिसांचा तगडा बंदोबस्त तैनात आहे। लातूरमध्ये सीबीआय पथकाकडून मोठेगावकरच्या क्लासेसमध्ये 3 तास चौकशी करण्यात आली आहे। कागदपत्रांचा काही डेटा तपासासाठी ताब्यात घेतला असून रात्री उशिरा सीबीआयचे एक पथक कागदपत्रांचा डेटा घेऊन दिल्लीकडे रवाना झालंय। नीट पेपरफुटीनंतर राज्यभरात संतापाची लाट असून अकोल्यामध्ये आरसीसी कोचिंगच्या बॅनरवर शेण फेकत संभाजी ब्रिगेडनं आंदोलन केलंय। लातूरमध्ये मोठेगावकरच्या क्लासेसच्या इमारतीवर अंडी फेकत मनसेनं निदर्शनं केली आहेत। तर पिंपरी चिंचवडमध्ये संभाजी ब्रिगेडकडून आरसीसीच्या फलकाची तोडफोड करण्यात आली आहे। पुण्यामध्ये छावा संघटनेकडून जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर निषेध आंदोलन करण्यात आलं। यावेळी छावाच्या एका आंदोलकानं अंगावर रॉकेल ओतून आत्मदहन करण्याचा प्रयत्न केलाय। नीटचे प्रश्न फोडताना मनीषा मांढरेकडून मोठी खबरदारी घेण्यात आली होती। मांढरे सर्व प्रश्न तोंडपाठ ठेवत असल्यानं तपासात तांत्रिक अडचणी असल्याची सूत्रांची माहिती आहे। सीबीआयचे अधिकारी पुण्यावरून लातूरमध्ये दाखल झालेत। बँक डिटेल्स आणि आर्थिक व्यवहाराच्या दृष्टीनेही सीबीआयचा तपास सुरू आहे। नीट पेपरफुटी प्रकरणी सीबीआयकडून नागपुरातील नीटच्या 2 परीक्षार्थ्यांच्या घराची झडती घेण्यात आली आहे। नीट संदर्भात सुप्रीम कोर्टात नवीन याचिका दाखल झाली आहे। काँग्रेसचे प्रवक्ते आलोक शर्मा आणि प्रिया शर्मा यांच्या वतीनं सुप्रीम कोर्टात याचिका दाखल झाली आहे। कोल्हापुरातील आरसीसी क्लासमध्ये नुकतेच मुलीसाठी ऍडमिशन घेतलेले पालक सध्या चिंतेत आहेत। TV9 मराठीशी बोलताना पालकांना अश्रू अनावर झाले। आपली परिस्थिती वाईट असताना आपण इकडे तिकडे जुळणा करून पैसे भरलेले, तर पुढं दुसरे क्लासेस काय विदाऊट पैशाचे घेणार नाहीत। तर आमचे एक तर पैसे ताबडतोब यांनी परत द्यावं, जेणेकरून आमच्या मुलगीला इतर ठिकाणी ॲडमिशन घेता येईल।
घर सांभाळणं मुश्किल आहे. त्यातनं मी जुळणा करून पैसे भरलेले आहेत. विधान परिषदेच्या रिक्त 16 जागांसाठी महायुतीमध्ये पेच निर्माण झालाय. कोकण आणि पुण्यामध्ये राष्ट्रवादी आग्रही आहे. कोकणची जागा शिंदेंच्या शिवसेनेला देखील हवी आहे. महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या रिक्त 16 जागांसाठी निवडणूक जाहीर करताच जागा वाटपावरून महायुतीमध्ये रस्सीखेच सुरू झाली आहे. कोकण आणि पुणे या रिक्त 2 जागांवरून महायुतीतील मित्र पक्षांमध्ये उमेदवारीवरून रस्सीखेच सुरू आहे. कोकण आणि पुण्यातल्या जागेसाठी राष्ट्रवादी आग्रही आहे. मात्र कोकणची जागा शिंदेंच्या शिवसेनेलाही हवी आहे. शिंदेंच्या राजन साळवींनी याआधीच या निवडणुकीची आखणी सुरू केलेली, तर राष्ट्रवादीचे खासदार सुनील तटकरेंना मुलासाठी कोकणातली जागा हवी असल्याची चर्चा आहे. कोकण स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघात शिंदेंच्या शिवसेनेचं अधिक वजन असल्याचा दावा मंत्री उदय सामंत यांनी केलाय. सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड ही मतं जर सगळी एकत्र केली तर आम्ही 300चा टप्पा गाठतो. आमच्या मागोमाग भारतीय जनता पार्टी आहे आणि त्याच्यामागं राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आहे. त्याच्यामुळं आता 100% आम्ही कार्यकर्ता म्हणून आमची भूमिका हीच राहणार आहे की बाबा संख्या आमची जास्त आहे, त्याच्यामुळे जागा ही आम्हाला मिळाली पाहिजे. एकंदरीत निवडणुका बिनविरोध व्हाव्या हाच भूमिका आमची आहे आणि त्यामुळं मला विश्वास आहे की अनेक ठिकाणी या भूमिकेला सर्वच पक्ष साथ देतील. कोकणामध्ये आपल्या सर्वांना माहिती आहे की शिवसेनेची ताकद ही सर्वात अधिक आहे. आता पक्षाच्या वतीने आदरणीय आमचे नेते एकनाथजी शिंदेसाहेब यांच्याकडे आम्ही सर्व पक्षाच्या वरिष्ठ लोकांनी या ठिकाणी मागणी केली की विधान परिषदेची जागा ही शिवसेनेला यावेळेला कशी सुटेल ते आपण या ठिकाणी पाहू. सर, रायगडचं पालकमंत्रीपद शिवसेनेकडे जाणार आहे. हा सर्वस्वी अधिकार माननीय मुख्यमंत्र्यांचा आहे, पण एकनाथजी, सुनेत्रा पवारजी बसून माननीय मुख्यमंत्री निर्णय करतील. परिषदेच्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या कोकणातल्या जागेवर इच्छुक असलेले उमेदवार राजीव साबळे आणि अजित यशवंतराव हे उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांची भेट घेण्यासाठी देवगिरीवर गेले होते. परिषदेच्या रिक्त 16 जागांपैकी 2 जागांवर राष्ट्रवादी आग्रही आहे. पुण्याच्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या जागेवर निवडणूक लढण्यास माजी आमदार सुनील टिंगरे, विक्रम काकडे, माजी आमदार रमेश अप्पा थोरात, माजी आमदार विलास लांडे, नाना काटे हेही इच्छुक आहेत. तिकडे नांदेडची परिषदेची जागा राष्ट्रवादीला सोडण्याची मागणी आमदार चिखलीकरांनी केली आहे. मी स्वतः मुख्यमंत्री फडणवीस साहेब आणि उपमुख्यमंत्री आमच्या नेत्या सुनेत्रा वहिनी यांच्याकडे मागणी केली की राष्ट्रवादीला नांदेडची जागा सुटली पाहिजे. मागणारे खूप लोक आहेत, मागण्यामध्ये काही गैर काही नाही आहे. हा निर्णय शेवटी महायुती म्हणून आज मला वाटतं समन्वय समितीची मीटिंग मुंबईला आहे मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली. दोन्ही उपमुख्यमंत्री त्याला हजर राहणार असं कळतं मला. तर कदाचित त्या मीटिंगमध्ये ही चर्चा होईल, त्या निर्णय जो होईल तो मान्य आम्हाला. बांद्रामधल्या गरीब नगर भागामध्ये अतिक्रमणावर बुलडोझर चालवण्यात आलंय. रेल्वे रुळालगतची 4 ते 5 मजली घरं पाडण्यात आली, तर नोटीस न देता कारवाई केल्याचा स्थानिकांचा आरोप आहे. बांद्रातल्या गरीब नगर भागातील अतिक्रमणावर पश्चिम रेल्वे आणि पालिकेनं संयुक्त कारवाई केली. 6 बुलडोझरनं या ठिकाणी तोडक कारवाई करण्यात आली. 3, 4 ते 5 मजली बांधलेली अनधिकृत घरं पाडण्यास सुरुवात करण्यात आली. रेल्वे रुळाच्या सुरक्षेसाठी तसंच भविष्यातील रेल्वे प्रकल्पांसाठी अतिरिक्त रेल्वे सेवा सुरू करण्यासाठी ही कारवाई करण्यात आली आहे. कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून घटनास्थळी 1000हून अधिक सुरक्षा रक्षक तैनात करण्यात आले होते. यावेळी काही तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं. नोटीस न देता कारवाई केल्याचा आरोप स्थानिकांनी केलाय. हम लोग यहाँ 50-60 साल से रह रहे हैं और वो डायरेक्ट आकर के बोल रहे हैं तोड़े. परेशान हो गए, घर से बेघर हो गए इंसान. हम लोग को घर दिख के बदली घर दे देंगे तो हम लोग चले जाएंगे ना. जो डेमोनेशन है वो रोक दिया जाए, हमारे घर के बदले घर दिया जाए, बाद में जो आपकी जगह है वो आप कर सकते. दरम्यान मुंबई हायकोर्टाच्या कडक आदेशानुसार अतिक्रमण हटवलं जात असल्याचं पश्चिम रेल्वेचे CPRO विनीत अभिषेक यांनी म्हटलंय. अभी 1 महीने पहले माननीय ऑनरेबल हाई कोर्ट ने ये हमारे फेवर में जजमेंट दिया और उनके क्लियर इंस्ट्रक्शंस हैं कि यहाँ जितने भी अनऑथराइज्ड इंक्रोचमेंट हटमेंट्स हैं उन सबको हटाया जाए. जितने भी अनऑथराइज्ड यहाँ पे हटमेंट्स हैं, इंक्रोचमेंट्स हैं, उन सबको हटाएंगे. बुलडोझर कारवाईच्या दरम्यान किरीट सोमय्या या ठिकाणी आले होते. जे मुस्लिम माफिया आहेत, भूमाफिया आहे,
लेन जिहाद करणारे लोक आहे यांचा दादागिरीला कोणीतरी थांबवायचं होतं. आज थांबवण्यात आलं आहे. या मुंबईमध्ये लेन जिहाद चालणार नाही. कारवाईच्या दरम्यान जवळच असलेला फूट ओव्हर ब्रिजही काही काळासाठी बंद ठेवण्यात येणार आहे. स्थानकाच्या बाहेर सुरू असलेल्या या कारवाईचा मोठा फटका प्रवाशांना बसत आहे. उल्हासनगरमध्ये धोकादायक इमारत कोसळली आहे. पुनर्बांधणीसाठी पाडकाम सुरू असतानाच 4 मजली इमारत जमीनदोस्त झाली आहे. इमारत कोसळतानाचा हा व्हिडिओ देखील सध्या व्हायरल होतोय. सर्वसामान्यांना महागाईचा आणखी फटका बसलेला आहे. पेट्रोल आणि डिझेलच्या दरामध्ये आठवडाभरामध्ये सलग दुसऱ्यांदा वाढ झाली. इंधन 90 पैशांनी महागलाय. या दरवाढीनंतर आता मुंबईत पेट्रोलचा दर 107 रुपये 59 पैशांवर पोहोचलाय. आठवड्याभरात पेट्रोल डिझेलच्या दरात दुसऱ्यांदा वाढ झाली आहे. पेट्रोल डिझेल 90 पैशांनी महागलं असून नवे दर आजपासूनच लागू झालेत. दुसऱ्यांदा झालेल्या दरवाढीनंतर मुंबईत पेट्रोलचे दर 107 रुपये 59 पैशांवर पोहोचलेत, तर डिझेलचे दर 94 रुपये 8 पैशांवर गेलेत. पुण्यात पेट्रोलचे दर 107 रुपये 86 पैसे इतके झालेत, तर डिझेलचे दर 94 रुपये 40 पैशांवर पोहोचलेत. नागपुरात पेट्रोल 108 रुपये 7 पैशांवर पोहोचले, तर डिझेल 94 रुपये 63 पैसे इतके झाले. छत्रपती संभाजीनगरमध्ये पेट्रोलचे दर 109 रुपये 47 पैशांवर पोहोचलेत, डिझेलचे दर 95 रुपये 95 पैशांवर गेलेत. रत्नागिरीमध्ये पेट्रोल 109 रुपये 53 पैसे, तर डिझेलचे दर 96 रुपये 6 पैसे इतके झालेत. दिल्ली, कोलकाता आणि चेन्नईमधील पेट्रोल डिझेलचे दर जाणून घेऊयात. दिल्लीमध्ये पेट्रोलचे दर 98 रुपये 64 पैशांवर, तर डिझेलचे दर 91 रुपये 58 पैशांवर गेलेत. कोलकात्यात पेट्रोल 109 रुपये 70 पैशांवर, तर डिझेल 96 रुपये 7 पैशांवर पोहोचले. चेन्नईमध्ये पेट्रोल 104 रुपये 49 पैशांवर, तर डिझेल 96 रुपये 11 पैशांवर पोहोचले. यापूर्वी पेट्रोलच्या दरात 3 रुपयांची, तर डिझेलच्या दरात 3 रुपये 11 पैशांची वाढ झाली आहे. जागतिक बाजारपेठेत कच्च्या तेलाच्या किमतीत होत असलेल्या प्रचंड चढउतारामुळे देशात इंधन दरांचा भडका उडालाय. आधीच महागाईच्या झळा सोसणाऱ्या जनतेला इंधन दरवाढीचा आणखी एक मोठा झटका बसलाय. विशेष म्हणजे अवघ्या 5 दिवसातली ही दुसरी दरवाढ असल्यामुळे नागरिकांमधनं तीव्र संताप व्यक्त होतोय. 5 राज्यांच्या विधानसभा निवडणुकांनंतर इंधन दरवाढीचं सत्र पुन्हा सुरू होईल अशी शक्यता आधीपासूनच वर्तवली जात होती. त्यानुसार आता पेट्रोलियम कंपन्यांनी दरवाढीचा धडाका लावलाय. राज्यामध्ये महिनाभर पुरेल इतका इंधन साठा उपलब्ध असल्याची माहिती मंत्री छगन भुजबळ यांनी दिली. पेट्रोल डिझेल मिळत नाही अशी तक्रार अद्याप नाही असंही भुजबळांचं म्हणणं आहे. इंधनासंदर्भात जिथे तक्रार येईल तिथे दखल घेऊ असंही त्यांनी म्हटलंय. आता 1 महिन्याचा स्टॉक आहे आमच्याकडे. डिझेल, पेट्रोल, केरोसिनचा स्टॉक आमच्याकडे आहे. आणि ठीक आहे, थोडंसं कुठे जरा उशीर होत असेल जायला वगैरे काय, पण आहे, सगळ्यांना मिळते असं आमचं माझं तरी म्हणणं आहे. अशी तक्रार आमच्याकडे आलेली नाही. अशी तक्रार आमच्याकडे आली तर आम्ही ताबडतोब त्या तक्रारीची दखल घेतो आणि त्याप्रमाणे जे सहकार्य करतो सगळ्यांना. बुलढाण्यामध्ये डिझेलसाठी शेतकऱ्यांची झुंबड पाहायला मिळाली, तर चंद्रपूरमध्ये ट्रॅक्टर घेऊन शेतकरी पंपावर दाखल झाली. राज्यामध्ये काय स्थिती आहे ते आपण पाहूया. बुलढाण्याच्या देऊळगाव राजा शहरातील पेट्रोल पंपांवर वाहनधारकांची, खास करून शेतकऱ्यांची झुंबड पाहायला मिळाली. डिझेल मिळवण्यासाठी शेतकऱ्यांनी पंपावर कॅन घेऊन रांगा लावल्यात. चंद्रपूर जिल्ह्यातील सावरगावात शेतकऱ्यांनी डिझेलसाठी मध्यरात्री मोठ्या रांगा लावल्या. अनेक पेट्रोल पंपांवर डिझेल मिळत नसल्यामुळे शेतकरी अडचणीत सापडलाय. नंदुरबारच्या अनेक पेट्रोल पंपावर पेट्रोल आणि डिझेल नसल्याचे फलक लावण्यात आलेत. इंधन टंचाईमुळे काही पेट्रोल पंपावर वाहनांच्या लांबच लांब रांगा आहेत. जालना संभाजीनगर मुख्य महामार्गावरच्या औद्योगिक वसाहतीमधील पेट्रोल पंपावर वाहनधारकांनी मोठी गर्दी केली. इंधन खरेदीसाठी 1 ते 1.5 किलोमीटरपर्यंत लांबच लांब रांगा लागल्यात. छत्रपती संभाजीनगरमध्ये क्रांती चौकातील HP पेट्रोल पंपावर डिझेल नो स्टॉकचे बोर्ड लागले. ग्रामीण भागात डिझेलसाठी मोठ्या रांगा, तर दुसरीकडे शहरात सुद्धा डिझेलचा तुटवडा आहे.
मुक्ताईनगर तालुक्यात 5 पेट्रोल पंपांवर पेट्रोल आणि डिझेलची टंचाई निर्माण झाली. पेट्रोल डिझेल नाही अशा आशयाचे पंपावर बोर्ड लावण्यात आले. केंद्रीय मंत्री रक्षा खडसे यांच्या पेट्रोल पंपावरील पेट्रोल देखील संपलंय. वाशिम जिल्ह्यात सलग 5व्या दिवशीही पेट्रोल डिझेलचा तुटवडा कायम आहे. वाशिम शहरातील एका पेट्रोल पंपावर डिझेल उपलब्ध आहे. नागरिकांनी डिझेलचा अतिरिक्त साठा करू नये असं आवाहन प्रशासनाकडून केलं जात आहे. परभणीत पेट्रोल पंपाबाहेर वाहनांच्या लांबच लांब रांगा पाहायला मिळत आहेत. इंधन साठा उपलब्ध नसल्यानं पंप बंद करण्याची चालकांवर वेळ आली आहे. पंढरपूर शहरात सीएनजीचा तीव्र तुटवडा निर्माण झाल्यानं वाहनांच्या तब्बल 2 किलोमीटरपर्यंत रांगा लागल्या. आर्थिक संकटाचा फटका मोदी, अदानी आणि अंबानींना बसणार नाही अशी टीका राहुल गांधींनी केली. देशावर कठीण परिस्थिती ओढवते काहीतरी करण्याऐवजी मोदी परदेश दौरा करतायत अशी टीका राहुल गांधींनी केली आहे. जो आर्थिक शॉक आ रहा है वो अब अदानी अंबानी को नहीं लगेगा, मोदी को नहीं लगेगा. अब उत्तर प्रदेश और देश के युवाओं को, किसानों को, मजदूरों को, छोटे बिजनेस वालों को लगने वाला है. और ऐसे लगने वाला है जो शायद बहुत सालों में नहीं हुआ है. तो बहुत कठिन समय आ रहा है. एक्शन लेने के बजाय नरेंद्र मोदी देश से कह रहे हैं कि फॉरेन ट्रिप पर मत जाओ और नरेंद्र मोदी दुनिया का चक्कर काट रहे हैं. तो ये हालत है. नेट पेपरफुटी प्रकरणामध्ये अटकेत असलेले आरोपी मनीषा वाघमारे आणि मनीषा मांढरे या दोघींना सीबीआयने पुण्यामध्ये नेल्याची सूत्रांची माहिती आहे. ज्या ठिकाणी दोघांचे क्लासेस होते तिथे तपास केला जाण्याची शक्यता आहे. दोघींना एकत्र बसवून चौकशी केली जाणार असल्याचं सूत्रांकडून कळतं. सीबीआयने या दोघींना कालच पुण्याला नेल्याची देखील सूत्रांची माहिती आहे. सार्वजनिक ठिकाणाहून भटक्या कुत्र्यांना हटवण्याच्या आदेशामध्ये बदल करण्याची मागणी सुप्रीम कोर्टानं फेटाळली आहे. धोकादायक कुत्र्यांना मृत्यूचे इंजेक्शन द्या, लोकांची सुरक्षा महत्त्वाची आहे अशी टिप्पणी सुद्धा सुप्रीम कोर्टानं केली आहे. शाळा, महाविद्यालय, रुग्णालय, रेल्वे स्टेशन आणि बस स्थानकांसारख्या सार्वजनिक ठिकाणांहून भटक्या कुत्र्यांना हटवण्याच्या आदेशात आता बदल करण्याची मागणी सुप्रीम कोर्टानं फेटाळली आहे. डॉग लव्हर्सच्या याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळल्या आहेत. धोकादायक आणि आजारी कुत्र्यांना इंजेक्शन देऊन मारलं जाऊ शकतं. लोकांच्या जीविताची सुरक्षा अत्यंत महत्त्वाची. निर्देश न पाळणाऱ्या अधिकाऱ्यांवर अवमानतेचा खटला चालवला जावा. राजस्थान, तामिळनाडूसह अनेक राज्यात भटक्या कुत्र्यांचे आकडे मोठे आहेत. नागरिकांची सुरक्षा आणि आरोग्य आमच्या दृष्टीनं अत्यंत महत्त्वाचा विषय आहे. इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर 31 नागरिकांना कुत्रा चावण्याच्या घटना घडल्या आहेत असं म्हणत सुप्रीम कोर्टानं सर्व याचिका फेटाळून लावल्यात. यावेळी सुप्रीम कोर्टानं 9 निर्देश दिलेत. राज्य सरकारांनी पशु कल्याण मंडळाचे नियम अधिक मजबूत करावेत. प्रत्येक जिल्ह्यात किमान एक एबीसी केंद्र स्थापन करावं. लोकसंख्येप्रमाणे एबीसी केंद्रांची संख्या वाढवावी. कोर्टाचे आदेश आणि पशु कल्याण नियमांची पूर्णपणे अंमलबजावणी करावी. अँटी रेबीज औषधांची पुरेशी उपलब्धता सुनिश्चित करावी. NHAIनं राष्ट्रीय महामार्गांवर भटक्या जनावरांच्या समस्येवर उपाययोजना करावी. कायद्यानुसार गरज पडल्यास युथेनेशियासारखी पावलं उचलली जाऊ शकतात. आदेश लागू करणाऱ्या पालिका सरकारी अधिकाऱ्यांना कायदेशीर संरक्षण दिलं जावं. सामान्यतः त्यांच्या विरोधात FIR किंवा कठोर कारवाई केली जाऊ नये. नेत्रा पवारांच्या अध्यक्षतेखाली होणारी उद्याची बैठक रद्द करण्यात आली आहे. उद्या संध्याकाळी 6 वाजता राष्ट्रवादीच्या आमदारांची बैठक बोलावण्यात आली होती. पुढील आठवड्यामध्ये आता 26 मेला ही बैठक होणार आहे. राष्ट्रवादी कोर कमिटीची बैठक आणि आमदारांची बैठक याच दिवशी होणार आहे.